मित्रांनो, शेत शिवार या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आजीनाथ गोराडे आज आपल्याला मक्का या पिकाविषयी संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे. कोणती व्हॅरायटी होई मक्काची? ही मक्का आहे 6802 किती एकर मध्ये लागवड केली? फायनरची. फायनरची का? हा, किती एकर मध्ये लागवड केली ही मक्का? आता 1.5 एकरात लागवड करेल. किती थैले आहे? या 3 थैले आहे. 3 थैले आहे का? हा, तर मग हिला लावून किती दिवस झाले आता मक्काला? त्याला लावून झाला दीड महिने. 1.5 महिने झाले का? मक्का पीक आहे किती दिवसाचं आहे पुरं? मक्का पीक हे 90 दिवसाचं आहे संपूर्ण. मक्काची व्हॅरायटी कोणती आहे चांगली? आता सध्या मार्केटला 6802च चांगलं चालू आहे. मग आता हे 3 थैले लावले, मग थैले किती आवरेज निघणार आहे? हे थैलीला आवरेज निघेन आता 25 क्विंटल 20 क्विंटलचं. एका थैलीला? हा, मग या 3 थैल्याला किती आवरेज निघेल मग? या 60 क्विंटल. 60 क्विंटल. हा. मक्का काय भाव आहे मग? मक्का ते आता बाजार भाव आहे, ते आता ते नाही सांगू शकत. आता आपण मग शेतकऱ्याला पुरतं का शेती करणं? आता शेती करणं म्हणजे उत्पन्नाच्या बाहेर शेतकरी भरपूर तसं जोर लावतो. पण मग निसर्गाच्या ना आता या काही भावाच्या त्रुटीमुळं पैसा बनत नाही बा तसा. आता मग तुमचं म्हणणं मग काय भाव भेटला होईल मक्काला? मक्काला मिनिमल कमीत कमी 2000 ते 2200 भाव भेटायला पाहिजे. हमी भाव? हमी भाव मग 2500 लागतो तसा डायरेक्ट हमी भाव? हमी भाव. मग शेतकरी किती खर्च करायला बसला मक्काला तुमचं म्हणणं? मग आवरेज तर देतो शेतकरी, पण मग भावाची जे बसत नाही नाव. बरं मग आता ही मक्का पट्टा पद्धत लावेल का कशी लावेल तुम्ही आता? ही मक्का आम्ही मोगड्यावर लावली. मग आवरेज ते पट्टा पद्धतचं निघतं का टिप्पणचं निघतं? आवरेज आता खर्च करावर येते. खर्च म्हणजे कसं नेमकं? खर्च काय आता सुरुवातीला आम्ही मक्का लागवड केली त्यावेळेस 10-26 हं. आणि थोडा मिक्स एरिया मारला होता. त्याच्यात थोडं फेवरी घेतली होती लावाच्या टायमालाच का? लावणीच्या टायमाला. किती गोण टाकल्यात लावलीस टायमाला? लावणीच्या टायमाला 1.5 एकरात 3 गोण्या टाकल्या होत्या आम्ही. 3 गोण्या? हा, मग याचे नाही समजा आता तुम्ही ड्रीप ना मक्काला चांगली राहते का अशी मोकळी भरेल चांगली राहते मग? ह्या कालावधीमध्ये आता इथून जानेवारीच्या नंतर हं. हे आता शक्यतो 1-2 पाणी मक्काला मोकळंच हवंय. कारण कसं हं. भूक वाढते मक्काची हं. आणि वाढ चांगली होती. मुळ्याला संपूर्ण पाणी भेटतं, नवीन मुळ्या तयार होत्या. आणि ड्रीपचं कसं आहे थोडं थोडंच मोजकंच देतं माणूस. आणि पहिल्यापासून जर मोकळं सोडलं तर मग आणखीन भारी रिझल्ट राहते. आता हे मक्का 1.5 महिन्याचा प्लॉट आहे, आता डोक्याच्या वर सारखा आला. 1.5 महिन्याचा? हा. आणि हाच प्लॉट जर ड्रीप नसता तर मग? ड्रीपनं मग खालून पानं पिवळे पडून जातात. लवकर तशी ओल भेटत नाही. असं मग आहे. ही व्हॅरायटी जी आहे हा. तर या व्हॅरायटीवर आळीचं कसं आहे समजा? हिच्या ह्या व्हरायटीवर एकही फवारणी केली नाही अजून. नाही. हिच्यावर फक्त गवताचं टिंजर मारलेलं आहे. 8 दिवस झाले टिंजर मारून. हा. मग तुम्ही टिंजर मारलं मग त्याला मक्काची पानगळ काही झाली नाही ना? काहीच नाही. रिझल्ट टाकून चांगले आले, त्याची हिरवी झाली मक्का. हिरवी गाळ जाईल समजा. हा. मग तणनाशकची रिजल्ट चांगले समजा? हा, टिंजरचे बरं का, हा. बाकीचे तणनाशक नाही सांगू शकत. नाही, हा, टिंजरचेच ना मग. टिंजर. तर मग आता किती गोण्या टाकले तुम्हाला या प्लॉटला पण? या प्लॉटला मला टाकणे आता 4 गोण्या युरियाच्या. 4 गोण्या. हा. मग पुऱ्या प्लॉटला खर्च किती होतो समजा? पुऱ्या प्लॉटला खर्च आता मिनिमल म्हणलं तर आता गण खर्च आहे त्याचा. 3 थैल्या मक्काचे 6,000 ते झाले. आणि मक्काचे आपलं खताच्या 3 थैले 6-12 ते झाले. लागवडीला मजुराचे 2,000 झाले. 14,000. आता फवारणे तर लागले तर लागणार नाही तर मग लागणार नाही बा. पण मग अजून एक डोस देणे पुन्हा 4-5 हजाराचा नंतर 10-26 त्याचा. आणि मग आता जर फवारणी करायचं काम पडली समजा तर मग कशी करता ना? आता तर काही फवारणीची शक्यतो गरज पडत नाही आता, कारण की निस्वाटा काय म्हणजे डाव्या पाण्यात आहे. मग मक्काचं पीक 5 महिन्याचं आहे आणि आता 1.5 महिन्यात मक्का डोक्याच्या वर गेली म्हणजे 3च महिन्यात पीक आहे काय मक्का? 90 दिवसाचं पीक आहे ना आणि साहेब. मग ड्रीप न कसं काय 4-5 महिने लागतं मग? ड्रिपनं नाही, हे खोटं आहे. ड्रिपनं 4-5 महिने नाही लागत. ड्रिपनं बी 3च महिने लागत्या. पण मग मनापा तशी वाढ होत नाही. खालून पान पिवळे पडून जातात. ड्रिपनं फक्त आपण खतं बितं देऊ शकतो, लिक्विड खतं. मग आता या वर्षी जून पासून तर युरियाची कमतरता होती. जून मध्ये केवढे भेटले युरियाची गुन्हे आता सध्या? सध्या आता काय 500 रुपयाला गोणी चालू आहे. मग युरियाचा कंपल्सरीचा रेट काय? कंपल्सरीचा रेट 265 रुपये. मग ही कस काय 500ला बसली मग? आता हे काय करा, शेतकऱ्याला चौकडून अडचणी ना. म्हणजे सरकारला असं म्हणणं आहे बाकी शेतकऱ्याला जगूच द्यायचं नाही, डायरेक्ट सरळ सरळ विषय. सरकारचं नाही म्हणणं, मग जी सरकारच्या खालची यंत्रणा आहे ना ती नीट करणं पडते एकदा. मग त्याच्याविषयी काय सांगितलं तुम्ही मग? त्याच्याविषयी यंत्रणेविषयी काय कृषी अधिकाऱ्यांना लक्ष करायला पाहिजे. खताचा तुटवडा कसं काय पडतो, ज्या टायमाला खतं लागते त्या टायमाला खतं भेटत नाही. जून मध्ये तर शेतकऱ्यांना डायरेक्ट 1000 रुपये युरियाची गुन्हे घेतली. त्यासोबत पण ते कोणतं आहे ते
नॅनो युरिया मारा म्हणते. आता नॅनो युरिया आता एका पानाला काय मारते, मुळ्या खाली नॅनो युरियावर काय करा त्याला. बरं ज्ञानविरास काय रिझल्ट आहे बरं मला सांगा. काय युरिया झटली जरी कमी शेतकऱ्याची माती मारून द्यायला लावलं. युरिया तर युरियाची, प्रधानमंत्री युरिया. हिरे म्हणजे डायरेक्ट आता हिऱ्या खोडा टाकायचा डायरेक्ट पाणी मारून फायदा नाही समजा. जो युरिया जरी याच्या नळ्यात टाकलं कोंग्रेस जळून जाईल. तो काय आता नॅनो मिनो आला मग खाली शिऱ्याचं समजा हे समजा. खालीच युरियाचं रिझल्ट आहे. मग तुम्ही ज्या टेमाला मक्का लावली टोकन लावली का हाताने लावली. आम्ही हाताने लावली. मग मला सांगा टोकन जर मक्का लावली समजा तर बी कमी लागतं का तेवढंच लागतं. ती कमी नाही लागत, हा. पण मग शेतकऱ्याच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो. काय? लोकांना दाना गळाला की नाही गळाला, हा. एक पडला का दोन पडला, हा. त्याच्यात दाट होती, हा. असं म्हणजे ते कधी कमी जादा अंतरावर पडतो, हा. असं हे होतं ना ते टोकनचं. आणि हाताने दाना माणूस असं सोडतं ना, तर मग माणसाला हिची उगण शक्ती कशी आहे मक्काची. उगाच शक्ती नंबर एक रिझल्ट आहे. धांडा चांगला मजबूती आहे. मजबूती झाड आहे. हा, जाड धांडा आणि आहे. मग हे आता तुरा गाव टाकन तुरा आता या 8-4 दिवसात तुरा टाकन म्हणजे त्याला. तुम्हाला आता तुम्ही लावला तेव्हा बी 4-5 गोण्या सोडल्या, पुन्हा डबल आता 4 गोण्या सोडले आणि पुन्हा डबल 10,000 खत देणे का. हा, म्हणजे किती खर्च उराल पुरा मग एवढा एवढा. आता 30,000 रुपये खर्च चालला फायद्याला. आणि मग तेवढी मक्का निघाल का 30,000. मग आता भावाच्या अवलंबून नव्हते. जर वरून भाव 2,500 2500 असले तर मग पैसे बनते बी. आणि मग आता सांगा आपण मक्काच का जून बसून टाइम राहत समजा हा. तसं हिवाळ्यात मक्काच का जून बसून टाइम राहतो मक्का बरोबर 3 किंवा 3 महिने किती मग हिवाळ्यात मक्का कोण लांबती. ते वातावरणावर थंडीचं प्रमाण जादा असलं की थोडं थांबून घेतं ते. कशाला थांबून घेतं. म्हणजे ते कमी पड येऊन जातं ना, जमीन थंडी राहते, उष्णता निर्माण होत नाही. मग बरसातीचं मक्का चांगली राहते का हिवाळी मक्का चांगली राहते. या पिकाला आहे ना, रब्बीच्या पिकाला थोडा खर्च शिल्लक करणं पडतो. आपण खर्च करायला लागतो पण रब्बीचा धाडा मोठा आहे ना, बरसातीत धाडा बारीक राहतो. कसं काय मोठा आहे. आता ऋतूवर राहत ना ते. कसं निसर्गाच्या ऋतूप्रमाणे पिकायचे हे राहते. आता काही जे शेतकरी म्हणते समजा ते अशी ड्रीपवर मक्का लावत्या आणि ते म्हणतात बा थंडीनं मक्का वाढत नाही, याचं खरं आहे काही असं. हा, ते कारण ते निसर्गाचं ऋतू आहे. कसं मग मक्का कोणत्या महिन्यात लागवड केली पाहिजे समजा अशी मका आम्ही आता हे दीपोळीच्या टायमाला लागवड करेल बघा, हा नोव्हेंबर मध्ये. हा आता नोव्हेंबरचा अर्धा समजा आणि डिसेंबर आणि जानेवारीचा 2-2.5 महिने व्हायला लागले आता. 2-2.5 महिने व्हायला लागले. हा. मग अजून फक्त 1 महिन्यात लगी फायनल. हे 40 दिवसात पूर्णपणे प्लॉट आता आणि clear होता. जेव्हा तुम्ही मक्का लावली ही हा. तेव्हा याचं हे कोणती होती, याला जमीन कोणती होती, याचं बेवाड कोणतं होतं. मक्कावर मक्काची साहेब. मग मक्कावर मक्का एवढी भारी कसं काय आली. ती आता तुम्हाला सांगितलं नाही की पहिले सुरुवातीला पेऱ्याचे लोक युरिया मिक्सिंग केला. मग जेवढं खत टाकलं समजा तेवढा फायदा आहे. हा, मग आपण मग खत टाकून म्हणजे उत्पन्न निघून राहिली तेवढं. उत्पन्न 60 क्विंटल आवरेज आहे साहेब आमचा आता. 7 क्विंटल आवरेज म्हणलं त्याला 18-19 रुपये भाव चालू आहे सध्या मक्काचा. पुढे आता काय सांगा 1000 रुपये साहेबाला मग 1400 रुपये बाजार भाव पडले आज. काय 14 पडले का मग तेव्हा 1000 होईल समजा. 60 क्विंटल 60,000ची हिला खर्च 50,000 करून तुम्ही मग पुन्हा नागा टोट्या मग शेतकऱ्याला काय तरी पुरतं? मजुरी नाही लावली आमची त्याच्या खाते पिते नाही घरच्याचे. नाही मजुरी सगळं लाव मग आज मजुरी कसं लावली तर मग आणखी 2-5 हजार रुपये वाढू शकते. अजून वाढू शकते. हा, मग अजून तुम्ही बाकी शेतकऱ्याला काय सांगशाल मग शेती कशी केली पाहिजे असं कमी खर्चात. शेती कशी केली तर फक्त बाजार भावामुळेच हरवला शेतकरी, बाकी काही विषय नाही. तुमचं काय म्हणणं आहे? काय बाजार भाव पाहिजे कंपल्सरी. मिनिमल कमीत कमी मक्काला 2,500 रुपये भाव पाहिजे. 2,500 रुपये 225. असं इतका भाव पाहिजे नाही इतका ना. भाव पाहिजे. मग अजून बाकी काय सांगशाल तुम्ही शेतकऱ्याला आता. बाकी काय शेतकरी सवकडी जोर लावू शकतो, पण त्याच्या नशिबी आता हे भावाचे जरा माग मावर होतोय. नशिबी नाही मग काय समजा आणि पुन्हा पाऊस येऊस आला तर मग मग निसर्गाचं त्याला कोणी हात लावू शकत नाही ना. तिथं निसर्गाचा शेतकरी हा सगळ्यात राजा आहे. आता कोणते संकट झेलतो